नमस्कार. हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 4 दिवसाचा हवामान अंदाज पाहूया. 17, 18, 19, 20 या दरम्यानचा हवामान अंदाज पाहूया. उद्यापासून राजस्थानच्या गुजरातच्या आसपास कोटा जास्सी या भागातून एक कमी दाबाचं साधारण क्षेत्र होणार आहे. त्यामुळे चक्राकार स्थिती तिथे होणार आहे वरच्या बाजूला हवेच्या वरच्या स्तरामध्ये. त्यामुळे आपल्या राज्यात सुद्धा त्याचा परिणाम असा होईल की नागपूर विदर्भ पट्ट्यामध्ये तिथून दक्षिणेकडे पाहायला गेलं तर वाऱ्याची दिशा बदलायची शक्यता आहे. आणि नागपूरपर्यंत पाहायला गेलं थंडीची लाटसुद्धा आल्यासारखं होईल. पण जास्ती करून पूर्व ते दक्षिण बाजूला साधारणतः थंड कमी झालेलं जाणवणार आहे. 24 तासात तरी कुठेच ढग म्हणजे राज्यामध्ये असं दिसत नाही तर किंवा पावसाची शक्यता सुद्धा वाटत नाही. पण वाऱ्याची दिशा असं सांगते की महाराष्ट्राच्या किंवा कर्नाटक साईडला ढगांची शक्यता वाटत आहे. का तरी ते का हिंद महासागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि तिथून जे वारं बंगालच्या उपसागरामधून निर्मिती झालेले जे बाष्पयुक्त वारे असणार आहे ते बेळगावपर्यंत या पट्ट्यात साधारण ढगाची निर्मिती होईल असा अंदाज आहे. पुढे 48 तासापर्यंत एक पश्चिमी आवर्ताने ज्याचं इथे चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे राजस्थानच्या साईडला, तसे इकडे बाष्पयुक्त वारे खेचले जाणार आहेत आणि पाकिस्तानातून परत जम्मू आणि काश्मीरमध्ये ते येण्याची शक्यता आहे आणि पश्चिमी आवर्तनाला सुरुवात होण्याची शक्यता वाटत आहे. सध्या तरी एवढंच दिसतं. दिवसाचं साधारण तापमान पाहायला गेलं तर 20 ते 27, 28, 29 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. आणि राज्याच्या दक्षिण साईडला म्हणजेच मराठवाड्याच्या मध्य महाराष्ट्राच्या भागात सोलापूर साईडला तर 30-32 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे दिवसाचं. आणि पहाटेचं बघायला गेलं पहाटे सांगली सोलापूर ह्या भागात 16 सेल्सिअस तापमान राहणार आहे. कमी तापमानाचे क्षेत्र म्हणजे नांदेड, चंद्रपूर म्हणजे विदर्भ पट्ट्यामध्ये संपूर्ण कमी दाबाचे क्षेत्र कमी तापमान राहणार आहे. 13 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. 12-13 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. रात्रीची स्थिती अशी असणार आहे. दिवसाला होणार आहे दिवसाच्या तापमानात साधारण 33 सेल्सिअस सोलापूर साईडला, अकलूज 31 सेल्सिअस आणि इकडे संपूर्ण कोकणपट्टी आहे 30 ते 31 सेल्सिअस 32 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे तापमान वाढ दिवसात जाणवते आणि इतर पट्ट्यात सुद्धा साधारण तापमान वाढलेलं दिसून येणार आहे. पहाटे 28 तारखेच्या पाहायला गेलं 29 तारखेची पहाट पाहायला गेली तापमानात घट आहे, प्रचंड प्रमाणात घट आहे. तो भाग म्हणजे अकलूज, पुणे, सातारा, इकडे लोणार, पुसाड, संपूर्ण विदर्भपट्टा म्हणायला काही हरकत नाही. 12-13 किंवा 10-12 सेल्सिअस तापमान राहणार आहे. आणि इकडे सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागात 15-17 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. कोकणपट्टीत 22-23 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. हा झाला 18 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज. त्यानंतर 19 तारखेला पाहायला गेलं तर 19 तारखेला दिवसा तापमान वाढ थोडी साधारण आहेच, टिकून आहे. 30-32 सेल्सिअस तापमान आहे. सांगलीकडचं तापमान कमी आहे
आणि कोकण पट्टी संपूर्ण 30 ते 33 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. आणि 19 तारखेची पहाट पाहायला गेली कमी झालेलं थोडंसं जाणवतंय. 10-12 सेल्सिअस तापमान विदर्भ पट्ट्यात राहणार आहे. संपूर्ण विदर्भ पट्ट्यामध्ये तापमान व मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान कमी राहणार आहे. 12 सेल्सिअस तापमान म्हणजे थंडीची लाट येण्याची शक्यता महाराष्ट्राच्या उत्तर साईडला दिसून येते व दक्षिण भागात सुद्धा तापमान कमी झालेलं आहे. विटा, जत, सांगली या पट्ट्यात सुद्धा 14 सेल्सिअस तापमानापर्यंत खाली येणार आहे. 12 ते 14 सेल्सिअस तापमान कराड, सोलापूर, कोल्हापूर ह्या भागात, कोल्हापूर आणि सांगली भागात होणार आहे. म्हणजे साधारण थंडीचं लाट येण्याची म्हणजे शक्यता वाटत आहे. परत एकदा 20 तारखेची दुपार पाहायला गेली तर दुपारी तापमान 29 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे सरासरी. आणि उत्तर भागात 28-29 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण कोकण पट्टीत 34 सेल्सिअस पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. हा झाला 20 तारखेपर्यंतचा. उत्तर भागात जम्मू आणि काश्मीर ते शिमलापर्यंत जवळजवळ -6 ते 5 सेल्सिअस तापमान एवढं खाली गेलेलं आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणात तिथं बर्फवृष्टी होणार आहे असं दिसून येतं. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद.